हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. सकाळी उठले आणि झोपेतूनच उठून माझ्या नवऱ्याने मला शिलाई करायला बसवलं. एक अर्जंट ऑर्डर घेतली होती. खो-खोची मॅच आहे, ती ऑर्डर घेतली होती माझ्या मिस्टरांनी. मी नको म्हणत होती. आदल्या दिवशीच मी म्हटलं होतं, की मी काम करू लागणार नाही. तरी पण आता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना 9 वाजता त्यांच्या कामावरती जावं लागतं. त्यासाठी ते 6 वाजता मला अलार्म लावायला लावला होता आणि 6 वाजता ते उठल्यानंतर 7 वाजता परत मला उठवलं आणि मला पण काम करायला लावलं. म्हटले, की एवढं माझ्या टायमापर्यंत एवढे टी-शर्ट झाले, तर तू पण निवांत राहशील. म्हणून मग मला पण बसावं लागलं. तेवढ्यात दूधवाला आला. मिस्टरांनी दूध घेतलं, चहा ठेवला आणि मी कामावर बसले होते. मी म्हटलं होतं, आता जोपर्यंत टी-शर्ट होत नाही तोपर्यंत उठायचंच नाहीये. खो-खोची मॅच आहे, एकलव्य टीम हे यांची ऑर्डर आहे. तर टी-शर्ट मी पटपट शिवायला लागले. टी-शर्ट नंतर थोडेसे शॉर्ट पण होते, पण शॉर्ट काही झाले नाही आहेत, कारण त्याचा पॅटर्न नव्हता. तर माझ्या मिस्टरांना ते परत जायचं होतं. आज माझा मूड खूप खराब होता. त्यासाठी माझे मिस्टर म्हणले होते, "संध्याकाळी तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जाऊ." तर त्यासाठी मग मी पण म्हटलं, की चला कमीत कमी या निमित्ताने मुलांना पण थोडंसं बाहेर घेऊन जाता येईल. तर जेवण वगैरे करून आम्ही संध्याकाळी बाहेर जाणार होतो. बाहेर म्हणजे फक्त आईस्क्रीम वगैरे काहीतरी खायला. तर छान असं सगळे टी-शर्ट झाले, धागे वगैरे कट करून दिले. मुलांसाठी मी नाश्ता केला, शिरा बनवला. मायरा अजिबात राहत नाही. मायराला बाबू सांभाळतो, तोपर्यंत मी घरातलं काहीतरी एखादं काम करते. शिरा बनवला आणि मुलांना खायला दिला. मायराने 2 घास खाल्ले आणि परत थुकायला चालू केलं. तो शिरा बाबूनेच खाल्ला. थोडासाच केला होता, कारण बाबूला पण आवडत नाही हे मला माहीत आहे. मायरा आणि बाबू शिरा खात खेळत होते. संध्याकाळी दुपारी मायरा किती मस्ती करते बघा. थोडंसं बाबूने रसना बनवून अशा बॉटल भरून ठेवतो, तर ते बॉटलची अशी मज्जा घेतात. मायराला रसना वगैरे काही आता सगळं थंड सगळं सहन व्हायला लागले. सगळं ती हाताने करते. नंतर मग मी मायराला थोड्याशा शेवाळ्या बनवल्या. मायरा काही जेवण वगैरे असं काही खात नाही. 2-2 तासाला तिला काही ना काही बनवून द्यावं लागतं, म्हणून थोड्याशा शेवाळ्या बनवल्या. त्याच्यातच मी थोड्या जास्त टाकल्या, कारण बाबू पण खातो. मग दोघांनी शेवाळ्या खाल्ल्या आणि मी पण थोड्याशा खाल्ल्या, कारण मी थोडंसं एक्स्ट्रा बनवते, कारण मुलांमुळं मग माझं पण खाणं होतं. त्यासाठी थोडंसं जास्त बनवते. आम्ही तिघा शेवाळ्या वगैरे खाल्ल्या. संध्याकाळी स्वयंपाकामध्ये मी केलं होतं आज डाळ भाटी. आम्ही छान असं जेवण केलं आणि आम्हाला घाई होती, की म्हणजे मी तर म्हटलं होतं, की कुल्फी वगैरे खायला इथं जवळच जावं. पण नंतर ठरवलं, खूप दिवस झालं मी नगरला गेले नव्हते बाहेर, तर थोडीशी हवा खाऊन यावं. काम काहीच नव्हतं, पण म्हटलं एक चक्कर मारून यावं ब्रिजवरून थोडंसं. कारण माझे पहिले व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असेल, तर सगळे माझे पहिले व्हिडिओ ब्रिजवरचेच आहेत. तर आज नेहमी मी पार्सल टाकायला गेल्यानंतर व्हिडिओ बनवायची ब्रिजवरती, पण आज मी फॅमिलीसोबत होती. माझी 2 मुले, नवरा आणि आम्ही मस्त एन्जॉय करत. हवा खूप छान, थंड हवा होती. मस्त एन्जॉय करत होतो. मायरा पण छान असं मध्ये बसली होती. मायरा नेहमी उभा राहते, पण काल तिला काय झालं काय माहिती, छान मध्ये बसून मज्जा घेत होती. ती बाबूची ॲक्टिव्हिटी करते. जसं बाबू करेल ना तसं ती करायला बघते. बाबू शांत म्हणजे मध्ये शांत बसला होता ना, तर तिला पण असं वाटायचं, की मी पण असं मध्ये शांत बसावं. घरात पण जे बाबूला पाहिजे ते तिला पाहिजे असतं. छान असं आम्ही ब्रिजवरून वगैरे गेलो. पेट्रोल संपलं होतं. मग ते म्हटले, की पेट्रोल भरू. पेट्रोल भरायला आम्ही गेलो. पेट्रोल भरून परत आम्ही रिटर्न आलो आणि आम्हाला ब्रिजवरून जायचं होतं, कारण खूप दिवस ब्रिजवरून गेलो नव्हतं. हे आहे ते ब्रिज आहे नगरचा, कारण खूप दिवस झाले इथं आहेत. त्या तिरंगाच्या लाईटी होत्या. त्या लाईटीत व्हिडिओ खूप छान यायचे, म्हणून मी आले होते खरं तर. पण ते आता खूप दिवस झाले, 4-5 वर्ष झालं, तर त्या लाईटी खराब झाल्या होत्या. ह्या अशा छोट्या लाईटी लावल्या होत्या, तरी पण छान वाटत होतं. ब्रिजवरती आहे ते उजेड वाटत होता. पण अगोदर ज्या लाईटी होत्या त्या खूप छान दिसायच्या, त्यासाठी मी आले होते खरं तर. पण एकदम शांत वातावरण होतं, कोणी पण नव्हतं. आम्ही गेलो होतो तो टाइम होता 10-10:30चा. मायरा अधूनमधून उभा राहायची. आमच्या तिघांचं पाठीमागं फक्त एन्जॉय करायचं चाललं होतं आणि त्यांचे पप्पा फक्त ड्रायव्हर म्हणून गाडी चालवत होते. ब्रिजवरून आम्ही खाली पण ब्रिजच्या खालचा पण व्हिडिओ काढण्यासाठी ते म्हटले, की आपण इकडून जाऊ, म्हणून आम्ही थोडंसं खालून गेलो. तर हा आहे तो ब्रिज आहे आणि ब्रिजच्या खाली आहे तो. मोबाईल माझ्याकडून उलटा झाला, त्यासाठी हा व्हिडिओ आहे ते उलटा आला. मी तुम्हाला खालचा व्हिडिओ दाखवते, तुम्ही पहा. हे आहे ते ब्रिजच्या खालचं वातावरण आहे. उशीर झाला होता, उशिरा गेलो होतो आम्ही, त्यासाठी एवढं ट्रॅफिक पण नव्हतं. छान आम्हाला एकदम रिलॅक्समध्ये फिरता आलं आणि व्हिडिओ पण छान काढता आले.
आज मी तुम्हाला पूर्ण नगरचा ब्रिज दाखवला. केडगावपासून ते नगरपर्यंत माझा व्हिडिओ चालूच होता, मी कुठेही स्किप नाही केला. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भरभरून प्रेम द्या. थँक्यू.